साकूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पिस्तुलाचा धाक दाखवत घरांमध्ये चोरी. संगमनेर तालुक्यातील साकूर येथील पटेल गल्लीत एकाच रात्री 2 बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकाच रात्री 3 घरे फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. त्यामुळे साकूर परिसरात घबराट पसरली आहे. तसेच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरट्यांना जेरबंद करण्याचा घारगाव पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. घारगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अधिक माहिती मिळाली अशी की साकूर येथील बिरोबाच्या मंदिरामागे वीरभद्र नगर येथे सेवानिवृत्त ग्रामसेवक मिनीनाथ ननावरे, राहुल कारंडे, पुरुषोत्तम देशपांडे राहत आहेत. रविवार रात्री 12:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी माजी ग्रामसेवक मिनीनाथ सोमनाथ नन्नावरे यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरात कपाटाची उचकापाचक केली. इतर ठिकाणी देखील उचकापाचक करत वस्तू अस्ताव्यस्त केल्या. तसेच चोरट्यांनी देव्हाऱ्यातील देव सुद्धा चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः मिनीनाथ ननावरे हे बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी डाव साधून त्यांच्या घरात चोरी केली आहे. तसेच राहुल लक्ष्मण कारंडे यांच्या घराचे देखील कुलूप तोडून पिस्तूल दाखवत चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. यावेळी काही नागरिकांनी जाग आली होती. अज्ञात चोरटे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याचबरोबर पुरुषोत्तम देशपांडे काका यांच्या घरात देखील चोरट्यांनी घुसून उचकपाचक केली आहे. दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची माहिती राहुल कारंडे यांनी फोनद्वारे घारगाव पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर बोटा येथे गणेश पांडुरंग उकिरडे, शालूबाई बाळासाहेब शेळके यांचे देखील घर फोडले. मात्र फोनवर उलटसुलट उत्तरे पोलिसांनी दिली गेली. उलट या घटनेकडे दुर्लक्ष केले गेले. एवढ्या रात्री फोन करून घारगाव पोलिसांनी साधं गांभीर्य लक्षात घेतलं नाही. जर तात्काळ घटनास्थळी आले असते तर चोरट्यांना काही ना काही सुगावा लागला असता. त्यामुळे ग्रामस्थांनी घारगाव पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. एकापाठोपाठ 2 रात्री 5 घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरात अक्षरशः घबराट पसरली आहे. त्यामुळे अज्ञात चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कानोसा न्यूज, साकूर.